सोशल मीडियावर एका टीव्ही चॅनलची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे। यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सरकारी गुंतवणुकीच्या योजनेला मान्यता देत असल्याचा दावा करण्यात आला आहे। जर एखाद्या व्यक्तीने 21,000 रुपयांची गुंतवणूक केली तर पहिल्याच महिन्यात 15 लाख रुपये मिळतील असं त्यात सांगण्यात येत आहे। व्हायरल दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी पीटीआय फॅक्ट चेक डेस्कने सर्वप्रथम गुगल लेन्सचा वापर करून व्हिडिओच्या की फ्रेम्सच्या रिव्हर्स इमेज सर्च केल्या। या दरम्यान 2 मार्च 2025 रोजी ज्येष्ठ IPS अधिकारी VC सज्जनार यांनी लिहिलेली एक एक्सपोस्ट सापडली। आपल्या अर्थमंत्र्यांच्या व्हिडिओचा कशा प्रकारे ठगांनी चुकीचा वापर केला आहे हे पहा। त्यांनी AIच्या माध्यमातून तयार केलेला आवाज आपल्या अवैध योजनांच्या प्रचारासाठी वापरलाय असं त्यांनी त्यात लिहिलं होतं। अधिक तपास केला असता 1 फेब्रुवारी 2025 रोजी DD इंडिया यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध झालेला निर्मला सीतारामन यांचा एक मूळ व्हिडिओ सापडला। सुमारे 50 मिनिटांची ही पत्रकार परिषद आम्ही लक्षपूर्वक ऐकली, ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कुठेही गुंतवणूक किंवा ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा उल्लेख केलेला नाही आहे। निर्मला सीतारामन यांच्या आवाजाची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही AI टूल सिम्बल डिटेक्टचा वापर केला। स्कॅन केल्यानंतर व्हायरल ऑडिओ एडिट केल्याचं निदर्शनास आलं। PTIच्या फॅक्ट चेक तपासणीत हा व्हायरल दावा खोटा असल्याचं निष्पन्न झालं आहे। आमच्या चौकशीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एका गुंतवणूक योजनेचं समर्थन करत असल्याचा व्हिडिओ हा डीप फेक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आल्याचं दिसून येत आहे। व्हिडिओमध्ये निर्मला सीतारामन यांच्या आवाजासोबत AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फेरफार करून व्हॉइस क्लोनिंग करण्यात आलं आहे।